नीट परीक्षेचा पेपर फुटला आणि दिल्लीच्या जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आंदोलनाला बसलेले होते. विद्यार्थ्यांच्यावरती लाठीचार्ज झाला. देशातल्या अनेक समविचारी संघटना, विद्यार्थ्यांचे पालक आणि विद्यार्थी संघटना ह्या रस्त्यावरती आल्या. आज अखेर आंदोलनाच्या 34व्या दिवशी कुठेतरी या आंदोलनाला न्याय मिळालेला आहे आणि अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आज केंद्र सरकारने घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये विजय झालेला आहे आणि हुकुमशाहीवादी भाजप असेल, RSS असेल, मनोवादी नरेंद्र मोदी, अमित भाई शाह यांच्या या हुकुमशाहीचा कुठेतरी आज पराभव झालेला निश्चितपणाने दिसून येत आहे. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्यावरती लाठीचार्ज झाला आणि त्यानंतर देखील विद्यार्थ्यांनी आंदोलन तसंच चालू ठेवलं. ह्या लाठीचार्जचा खूप मोठा निषेध आणि त्याच्यावरती संतप्त प्रतिक्रिया या देशातून येत असताना विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी या विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हटलं. विद्यार्थ्यांचं समर्थन करणाऱ्या पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांना दहशतवादी म्हटलं आणि याचा देखील तीव्र शब्दात महाराष्ट्रातून निषेध होत गेला. आम्ही काल 2 दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांनी या विद्यार्थ्यांना पाठिंबा म्हणून महाराष्ट्र बंदची हाक दिली. ह्या हाकेला महाराष्ट्रानं खूप चांगला प्रतिसाद दिला आणि त्यावेळेच्या आंदोलनादरम्यान आम्ही या ठिकाणी शब्द दिला होता की 2 दिवसामध्ये सदाभाऊंनी माफी मागावी, परंतु सदाभाऊ खोतांनी या ठिकाणी माफी मागितलेली नाही. पण आम्ही निश्चितपणानं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे आम्ही आमचा कुठेतरी विजय झाल्यासारखा आम्ही समजतो. विद्यार्थी एकजुटीचा विजय झाल्यासारखा समजतो आणि त्या पार्श्वभूमीवरतीच काल आम्ही इस्लामपूर तहसीलदार, इस्लामपूर पोलीस स्टेशन यांना निवेदन देऊन उद्या 26 तारखेला सदाभाऊ खोत यांच्या इस्लामपूर येथील घरावरती जाहीर असा मोर्चा काढणार होतो. सदाभाऊंना जाब विचारणार होतो, परंतु कुठेतरी तो धर्मेंद्र प्रधानांचा झालेला राजीनामा या पार्श्वभूमीवरती उद्याचं आंदोलन स्थगित करतो आणि सदाभाऊंना या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की सदाभाऊ खोत, आपण विधान परिषदेचे सदस्य आहात. आपण अशी बेताल वक्तव्य वारंवार करत आहात. यापुढे अशा पद्धतीची वक्तव्य आपण करू नयेत. आज जो विजय झाला हा लोकशाहीचा विजय झाला. हा देश, हा भारत देश हा संविधानावरती चालणारा देश आहे. हा ना की तुमच्या मोदी आणि शहांच्या हुकुमशाहीवरती चालत नाही. याचं सदाभाऊ आपण भान ठेवावं. आपण देखील चळवळीतून आलेला आहात आणि त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन यापुढे आपण कधीही बेताल वक्तव्य करू नये, करणार नाहीत अशी आशा बाळगतो. आणि जर का आपण वक्तव्य केलीत तर उद्या ही लोकशाही पद्धतीनं आंदोलनं केली जातील आणि या ठिकाणी केंद्रातल्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा होतो. त्या अर्थी विधान परिषदेचा सदस्य म्हणजे काय खूप मोठी गोष्ट या संविधानाच्या समोर नाही, याचं भान देखील आपण कुठेतरी राखावं एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो. आणि सर्व विद्यार्थी, पालक आणि समविचारी संघटनांना देखील निश्चित आवाहन करतो की उद्या आम्ही पुकारलेला जो मोर्चा आहे त्या मोर्चाला आम्ही स्थगिती दिलेली आहे आणि विद्यार्थी एकजुटीचा, विद्यार्थी आंदोलनाचा आज खूप मोठा आणि ऐतिहासिक असा विजय झालेला आहे. धन्यवाद.